नमस्कार भाई पोलिसांनो, आज आपल्याला बघा काय करायचंय. 2021चा मुंबईचा जो कट ऑफ आहे ते पण पाहायचा आहे. 23चा कट ऑफ पाहायचा आहे. व 2025-26चा कट ऑफ म्हणजे किती मार्कापर्यंत लागू शकतो, म्हणजे अंतिम कट ऑफ आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. बघा, त्याचबरोबर आपल्या ग्राउंडला किती मार्क घ्यावे लागणार आहेत, आपल्या लेखीचा स्कोर आपला कसा वाढवावा लागणार आहे, किती मार्क आपल्याला घ्यावे लागणार आहे, या सर्व गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कुठेही माहिती मिस करू नका. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे काय, 2021चा जो कट ऑफ होता मित्रांनो तो फक्त 121 मार्काला लागला होता व 2023चा कट ऑफ 134 मार्काला लागला होता. तर बघा, म्हणजे खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी पडलेला आहे. फरक म्हणजे इथे बघा जवळपास 13 मार्काचा फरक या ठिकाणी इथे पडलेला आहे. तर मित्रांनो असं का, तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय, ज्या मुलांनी समजा इथं एक ग्राउंडला 40 मार्क, त्याचबरोबर त्यांची लेखी 80-81 मार्काची जर त्यांची लेखी झाली मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी ओपन मधून झालेलं आहे. आणि बघा, ज्यांनी जर कास्टमध्ये असतील तर त्यांना 119 मार्क फक्त कास्ट मेरिट लागले आहे त्या ठिकाणी. त्यासाठी मुलांचं काय झालंय, ज्यांचा पेपरचा स्कोर म्हणजे त्या पेपरला ज्याला चांगले मार्क पडले मित्रांनो, तर 100% रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, मुंबईचा इकडे आता 134 मार्काला कट ऑफ या ठिकाणी लागलाय. म्हणजे हा कट ऑफ काय कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणात कट ऑफ इथे लागलेला आहे. तर बघा, इथे काय करावं लागणार आहे आपल्याला. बघा, आपण कट ऑफ पाहिलाय मित्रांनो. त्या ठिकाणी काय झालं माहिती ना, ज्या मुलांचं ग्राउंड चांगलं आहे, पेपर तर सर्वांना सोपाच आलाय, पण ज्याचं ग्राउंड चांगलं आहे ना त्याची सर्वात पहिली निवड या ठिकाणी झालेली आहे. माझं उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला. 43चं ग्राउंड होतं आणि 89 मार्काची लेखी होती. 132 मार्क या ठिकाणी मला पडले आणि 131ला मेरिट लागले या ठिकाणी. तर म्हणजे काय, पेपर सर्वांना सोपा आला. इथं बघा 96-97 मार्क येणारे मुलं सुद्धा आहेत या ठिकाणी. तर बघा, माझं काय होतं, ग्राउंड चांगलं होतं त्यामुळे काय झालं, मला 1-2 मार्क समजा लेखीला समजा इथंच मला मित्रांनो 88 जरी मार्क असते तर मी वेटिंगला पडलो असतो आणि माझी निवड काही सध्या झालीच नसती. आणि बघा, माझा एक मित्र होता, त्याने फक्त मित्रांनो 39 मार्क घेतले आणि लेखी त्याने मारली 96 मार्काची. एसीबीसी कॅटेगरीच होता. तर बघा, 196 आणि 39चं फक्त ग्राउंड. त्यानं काय केलं, त्याची लेखी जास्त परफेक्ट होती. त्यानं कसला जरी पेपर आला तर तो तिथं लेखीचा एकदम चांगले मार्क त्यानं म्हणजे घेत होता. तर त्याचं काय झालं बघा, 96 मार्काची लेखी मारली आणि 39चं ग्राउंड, 135 टोटल झालं मित्रांनो. ओपन कॅटेगरी म्हणून त्याची निवड झाली. तर बघा, सर्वात महत्वाचं काय करायचं आपल्याला, इथं सध्या पेपर सोपा आला त्यामुळे मेरिट पण वाढलं आणि पेपर सर्वांनाच मुंबईचा सोपा गेला. पण कोणाचा सिली मिस्टेक झाला मित्रांनो, आपल्याला सिली मिस्टेक सुद्धा होऊ द्यायची नाही. कारण एक सिली मिस्टेक आपल्याला पुन्हा पळायला होती, पुन्हा अभ्यास करायला होती, म्हणजे बऱ्याच गोष्टी पुन्हा आपला अभ्यास करणं, पुन्हा ग्राउंड करणं, म्हणजे खूप नंतर वाटतं मित्रांनो. जेव्हा मी जर तेव्हा एक सिली मिस्टेक केली नसती तर माझं सिलेक्शन झालं असतं. त्यासाठी योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे, पेपरचा सराव करायचा. जर तुम्ही पेपरचा सराव करत नसाल मित्रांनो, आतापासून तर तुम्ही पेपरचा सराव करणं चालू करा. कारण बघा, इथं आपण चुकतोय, इथं आपण शिकत आहे मित्रांनो. पण समजा जेव्हा आपल्या हातामध्ये पेपर येईल पोलीसचा, तेव्हा आपल्याकडे त्याचा टाइम सुद्धा नसणार आहे. फक्त 1.5 घंट्यामध्ये आपल्याला जे काय करायचंय, तुम्ही किती वर्ष अभ्यास केलाय, तुम्ही 2 वर्ष अभ्यास केला, 3 वर्ष अभ्यास केलाय, तिथे तुम्हाला कोणी विचारणार आहे. पण तुमची मित्रांनो एक तिथली चूक तुम्हाला पुन्हा अभ्यास, पुन्हा ग्राउंड करायला तुम्हाला भाग पडणार. त्यासाठी पेपरचा म्हणजे पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. बघा, आपल्याला 4 म्हणजे हे असतात मित्रांनो ऑप्शन असतात. त्या 4 ऑप्शनपैकी बघा योग्य उत्तर कोणतं आहे त्याला पूर्णपणे सुद्धा आपल्याला गोल करायचं आहे. आणि चांगला आपल्याला अभ्यास करूनच मित्रांनो पेपरची चांगली तयारी करून आपल्याला पेपरला जायचं आहे. आता बघा, आपण काय करू, 2025चा जो कट ऑफ आहे तो किती मार्कापर्यंत जाऊ शकतो. बघा, तुमच्या इथं लक्षामध्ये गोष्ट आली असेल, ते 121 मार्काला कट ऑफ लागला. म्हणजेच काय, पेपर खूप हार्ड होता मित्रांनो. म्हणजे पेपरचा पॅटर्न एकदम चेंज झाल्यासारखा होता. आणि इथे काय झालं माहिती आहे का, पेपर खूप सोपा आला आणि मेरिट पण खूप भारी लागलं. म्हणजे भयंकर मेरिट लागले, 134 मार्काला मेरिट लागलं. आता बघा, 25चा तुम्हाला कट ऑफ हा किती लागू शकतो. आता बघा, 25चा जर कट ऑफ पाहिला मित्रांनो आपण, तर बघा तुम्हाला जवळपास 120 मार्क तुम्हाला कधी घ्यायला लागणार आहेत माहिती आहे का, 120 प्लस मार्क. जर पेपर खूपच अवघड आला, सर्वांना जवळपास 77 प्लस मार्क, 75 प्लस मार्क पडले किंवा कोणाकोणाला 80 मार्क पडले, तर तुम्हाला 120 मार्क तिथं प्लस तिथं घ्यावे लागणार आहेत, म्हणजे आहेतच. आणि बघा, जर तुमचा पेपर खूप सोपा आला, म्हणजे ह्या वर्षी जो पेपर झाला तसा जर तुम्हाला पेपर आला तर तुम्हाला लेखीला सुद्धा चांगले मार्क, म्हणजे तुम्हाला 90 मार्कापर्यंत सुद्धा तुम्हाला मार्क या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. म्हणजेच काय, तुमचं 130 प्लस तरी टोटल जर पेपर सोपा आला, याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतं. पण नॉर्मल तरी मित्रांनो तुमचं 130 प्लस टोटल सध्या म्हणजे असलं पाहिजे. आणि बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे काय, सध्या आपण काय करू शकतो. बघा, सर्वात महत्वाचं आपल्याकडे सध्या वेळ आहे, तर आपण सध्या जास्त ग्राउंडवर फोकस करायचं. बघा, मुंबईचं कसं असते, तुम्हाला जेवढे जास्त ग्राउंडला मार्क पडतील ना तेवढं तुम्हाला फायदा असणार आहे. बघा, मला 43 ग्राउंडला मार्क होते मित्रांनो आणि 89 मी पेपरला मार्क घेतली, तर माझी निवडी झालेली आहे. त्यासाठी काय करतोय बघा, तुम्ही जेवढं जास्त ग्राउंडवर फोकस करणार ना सध्या, खरंच तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे.
आणि बघा जेवढं जास्त तुम्ही ग्राउंडवर फोकस कराल, तुमचा समजा आज कोणाचं ग्राउंड 40 मार्काचं त्याने 41 मार्क कसे घेतील समजा यावर जरा विचार करा. अजून समजा कोणाचं 41 मार्काचा ग्राउंड आहे त्याने 43 मार्कापर्यंत कसं जावं, म्हणजे यावर जरा तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस करा. तुमचा गोळा वीक असेल तर तुमचा सर्वात पहिलं गोळा आउट ऑफ करून घ्या. कारण बघा गोळा म्हणजे आपल्या खिशामधले मार्क आहेत आणि 100 1600 पण तुमचं चांगलं असलं पाहिजे. आउट ऑफ नाही तर नाही मित्रांनो, पण चांगलं तर असलं पाहिजे. मला आउट ऑफच करा असं म्हणत नाही, पण तुमचं एकदम चांगल्या प्रकारे 100 मीटर आणि तुमचं 1600 मीटर सुद्धा असलं पाहिजे. तर बघा काय माहितीये का, आता बघा इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबईला जरा टाइम हा जास्त लागतोच. कारण बघा म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉर्म जर कुठे येत असतील तर तो म्हणजे मुंबई शहरला. त्या ठिकाणी फॉर्म सर्वात जास्त येत असतात मित्रांनो. बघा त्यासाठी ग्राउंड सुद्धा म्हणजे 1-2 महिने ग्राउंड हे चालणारच असतं, पण इतर जिल्ह्यांपेक्षा थोडी त्याची प्रोसेस पण लेट असते. त्यामुळे काय असतं, बाकी जिल्ह्यांपेक्षा 1-2 महिने सुद्धा आपल्याला म्हणजे वाढून मिळणार आहेत. म्हणजेच का हो, आपल्याला ग्राउंडला पण म्हणजे जास्त वेळ मिळणार आहे म्हणजे आणि अभ्यासाला पण खूप चांगल्या प्रकारचा वेळ आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, जो आज आपला इव्हेंट वीक आहे ना त्यावर जरा जास्त फोकस करायचे आणि जेवढे जास्तीत जास्त मार्क तुम्ही ग्राउंडला घेता ना, म्हणजे तुम्हाला ते मित्रांनो लेखीला समजा एक जरी मार्क कमी पडला कारण तुमचं ऍडजस्ट होऊ शकतं. म्हणजेच का बघा तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंडला 43 41 इतके तर मार्क पडले पाहिजे. कारण बघा तुम्हाला जर 36 38 इतके जरी मार्क पडले पण तुमची लेखी एकदम टॉपशी पाहिजे. तुम्हाला तुमच्या लेखीमध्ये कोणी हात धरला नाही पाहिजे, तुमची अशी लेखी पाहिजे. पण समजा ज्याचं ग्राउंडच मुळात चांगलं आहे, 41 43 ग्राउंड आहे आणि 90+ जरी घेतले तरी चालतील, म्हणजे 90 पर्यंत जरी मार्क त्याला पडले ना म्हणजे खूप बेस्ट आहे, सफिशियंट आहे. पण तुम्ही म्हणजे ग्राउंडच मुळामध्ये कमी घेताय 36 38, तर तुमचं काय असणं गरजेचं आहे, तुम्हाला सर्वात जास्त मार्क या ठिकाणी पेपरला घ्यायला लागणार आहे. त्यासाठी म्हणतो मित्रांनो पेपरची पण आपल्याला तयारी चांगल्या प्रकारची करायची आहे आणि ग्राउंड तर आपलं बेस्ट बनवायचं आहे. जेवढं तुमचं ग्राउंड चांगलं असणार आहे तेवढंच तुम्हाला देखील म्हणजे फायदा पडणार आहे. त्याच तर बघा आपलं ओपनचं कट ऑफ या ठिकाणी मित्रांनो जेवढं जास्त तुमचा पेपर सोपा असणार आहे तेवढं जास्त तुमचं मेरिट 100% वाढणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.